मित्रांनो, पुणे शहर शांत झोपलं होतं. अचानक काळाने त्यांच्यावरती झडप घातली आणि पुराचं पाणी त्यांच्या घरामध्ये शिरलं. एकच आरडाओरडा गलका सुरू झाला आणि एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं. कणाकणाने उभा केलेला संसार एका क्षणामध्ये मातीमोल झाला. याच लोकांची हृदयस्पर्शी भावना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहोत. तर शेवटपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ पहा. नमस्कार, पांडव सर. आज आपला विषय, पूरग्रस्त लोकांनी देवाला दिला शाप. देवापुढं माणूस पालापाचोळा. देवा तू कृपाळू, देवा तू आमचा अन्नदाता, तू आमचा रक्षण करता. अरे तूच आमचं सर्वस्व. देवाला सारी प्रिय, म्हणून तर रोज सकाळी आमच्या दिवसाची सुरुवात आम्ही तुझ्या पूजेनं करत असतो. माणूस लबाड आहे, खोटा आहे, विश्वासघातकी, धोकाबाज आहे हे आम्हाला अगोदरच माहिती. पण तू सुद्धा, अरे आत्तापर्यंत आमचा तुझ्यावरती विश्वास होता, पण आता मात्र कधीच नाही. कारण तू कृपाळू होता ना. मग आम्हाला आणि आमच्या लेकरा बाळांना त्या पुराच्या पाण्यात तू का ढकलून दिलं? अरे तू अन्नदाता होता ना. मग आमच्या अन्नामध्ये तू माती कालवण्याचं काम का केलं? तू रक्षण करता होता. मग या पुराच्या पाण्यामध्ये वाहत वाहत निघालेला आमचा संसार वाचवण्यासाठी तू धावून का आला नाहीस? आणि म्हणून अशा धोकाबाज देवाची पूजा आम्ही का करावी? तू सांग. अरे तुझ्याच साक्षीनं घाम गाळून उभा केलेला हा संसार, या संसाराला तुझीच दृष्ट लागली. आमचा संसार तुलाच बघवला नाही. कारण एका क्षणामध्ये तू होत्याचं नव्हतं केलं. आता मला सांग, तूच सांग, काय खायचं आम्ही, कुठं खायचं आणि कुठं राहायचं आम्ही? अरे राहण्यासाठी साधी जागा सुद्धा तू शिल्लक ठेवली नाहीस. आणि आमच्या लेकरा बाळांना अरे शाळेत जायचंय, जिथं आमची लेकरं बाळं ज्या शाळेत बसत होती, अरे ती शाळा तू पाण्याने गच्च भरलीस. अरे या पुराच्या भीतीनं आमच्या घरातली वयस्कर माणसं आजारी पडलेत, त्यांना आम्हाला दवाखान्यात घेऊन जायचंय रे. पण दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता कुठं दिसत नाही. रस्ता सुद्धा तू घेऊन गेलास. आणि 10 ते 12 दिवस झालं आम्ही सगळी लोक, या पुरामध्ये अडकलेली लोक थंडीनं गारटून गेलो या. आणि या गारटलेल्या लोकांचं अंथरूण पांघरून ठेवावं एवढी सुद्धा तू माणुसकी दाखवली नाहीस. एवढंच नाही तर आमच्या मुलाबाळांची महत्वाची कागदपत्र सुद्धा तू घेऊन गेलास. अरे आमचं अन्नधान्य सुद्धा तू घेऊन गेलास. आणि मग मला सांग की होतं नव्हतं सगळंच तू नेलं, म्हणून मोकळ्या हाताने आम्ही तुझ्या दारामध्ये उभा आहे एक केविलवाना प्रश्न विचारण्यासाठी. अरे माणूस धोकेबाज होता, माणूस बैमान होता, पण तू मात्र एवढा बैमान कधी झालास हे आम्हाला सांग. कमीत कमी तुला आत्ता तरी आमची किंवा आली तर आमच्यावर एवढी कृपा कर देवराया की फक्त या तुझ्या उबदार पंखाखाली या घाबरलेल्या लोकांना थोडी जागा दे. नाहीतर आमच्या एका प्रश्नाचं उत्तर तरी तू दे. देवाला सारी प्रिय होती ना. आणि मग प्रत्येक वर्षी येणारं हे पुराचं संकट आमच्याच वाट्याला का? हा भेदभाव तू का केला? असा आम्ही तुझ्या दारामध्ये कोणता गुन्हा केला रे? आणि कोणता गुन्हा केला?
आणि म्हणून तू आम्हाला ही शिक्षा दिली, याचं उत्तर तरी सांग, नाहीतर आम्ही लोक तुला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, माझा हा छोटासा मी आपल्या पुढं मांडलेला आहे. आवडला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतर भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.